हाय. आज आहे ना, आम्ही सत्यनारायणचा प्रसाद केला आहे. बरं, माहिती नव्हतं मला. वेळेवर इव्हेंटसाठी हा प्रसाद करावा लागला. त्यामुळे केळी वगैरे नव्हती, म्हणून साधा सिंपल केला. बघा, सांगते करता करता. कढईमध्ये मी तूप टाकलं आहे. ते तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी बदाम, काजू आणि मनुके टाकले. काजू आणि बदाम बारीक करून घेतले. थोडे तुपामध्ये छान भाजून घेतले. मनुके हे छान फुगून आले ना की समजायचं की तळले गेले छानपैकी. मग मी ते एका भांड्यामध्ये काढून घेतले. बघा, कलर चेंज झालाय. एका वाटीने मी रवा घेतलाय. ही बघा, छोटी वाटी आहे, जास्त मोठी नाही. तो छान तुपामध्ये भाजलाय. तर जे तूप होतं ना, ते मी मनुके आणि काजू याच्यासाठी घेतलं होतं. रव्यासाठी दुसरं तूप आणखीन ॲड करणार आहे. तर ते आपल्याला थोडं थोडं प्रमाणात करायचं आहे, म्हणजे छान रवा भाजला जाईल. बघा, आता मी पुन्हा 1 चमचा टाकणार आहे. मला म्हणजे वेळेवर कळलं की आपण काहीतरी घेऊन जावं, आणि म्हणून मग मी वेळेवर हा शिरा करायला घेतला. त्यामुळे मला केळी वगैरे घरात नव्हती, म्हणून मी डायरेक्ट पूर्ण फुल दुधामध्ये शिरा होऊ दिला आहे. बघा, आणि मी ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये ॲड केले आहेत, जे तळून घेतले होते ना ते. आता गरम म्हणजे कोमट दूध होतं, ते मी त्याच वाटीनं 3 वाटी टाकलं आहे. तेच प्रमाण आहे, फक्त वाटी चेंज झाली. म्हणजे 1 वाटी रवा आणि 3 वाटी दूध असं मी मिक्स केलं आहे. बघा, 1, हे 2 आणि हे 3. पण टेस्टी झाला होता बरं का. हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी टाकत आहे, कारण मला टाईमच नाही मिळाला व्हिडिओ बनवायला. आता मी त्याच वाटीने 1 वाटी साखर टाकली. बघा, खूप छान घमघमाट सुटला होता, टेस्टी पण झाला होता. बस, झाला की हो आपला शिरा तयार, सत्यनारायणचा प्रसाद. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा कसं तूप सुटलंय त्याला साईडला. चला, ओके, बाय.